मंडळी, संत सावता महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या आरण या गाव आपल्या सर्वांना परिचित आहे. त्या ठिकाणी साधू संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर संत सावता महाराजांना त्या ठिकाणी पांडुरंग भेटायला आले होते असं म्हटलं जातं. आणि त्या गावचे लोक आता सांगतात की आमच्या गावामध्ये अशी आत्तापर्यंत कधी अशी एवढ्या लहान मुलाची हत्या किंवा असा खून कधी झाला नव्हता. परंतु ह्या घटनेनं या गावाला थोडासा कलंक लागला आहे असं त्या गावाचं म्हणणं आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण एक बातमी लावली होती की त्या ठिकाणी कार्तिक खंडाळे या 10 वर्षीय मुलाची हत्या झाली होती. हत्या करून त्या कॅनलमध्ये टाकण्यात आलं होतं. कार्तिकचा शोध घेण्यात आला पण 2-3 दिवस कुठे सापडला नाही. नंतर एका लघुशंका करायला गेलेल्या माणसाला त्याचं एक प्रेत दिसलं त्या कॅनमध्ये पडलेलं. त्यांनी वस्तीच्या लोकांना सांगितलं. नंतर पोलीस आले. पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवलं. त्याचा रिपोर्ट असा आला की कार्तिकची हत्या करण्यात आली आहे. त्याला मारल्यामुळंच त्याचं प्राण गेलेला आहे हे सारं सिद्ध झालं. परंतु मग कुणी मारलं, कशासाठी मारलं, एवढ्या 10 वर्षाच्या मुलानं काय केलं होतं, ह्या साऱ्या गोष्टीचं सारे प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिले. परंतु पोलीस त्यांच्या पद्धतीनं शिताफीने त्याचा छडा लावत असतात. परंतु हे तपास चालू असतानाच टेंभुर्णी पोलिसांवर अनेक आरोप झाले. त्या ठिकाणच्या काही सामाजिक संघटना असतील, तिथले काही नेते असतील, आजी माजी पदावर असणारे काही प्रतिष्ठित लोक असतील, त्या सर्वांनी पोलिसांवर शिंतोडे उडवले. अगदी पोलीस कुठंतरी आरोपीला पाठीशी घालतात की काय, पोलीस नीट तपास करत नाहीत. एवढंच नाही तर यांना बडतर्फ करा, एवढं नाही ह्यांना निलंबित करा ह्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि हा तपास CIDकडे द्या. अशा अनेक लोकांच्या मागण्या आल्या पुढं. तसंच त्या ठिकाणी एक मठ आहे. त्या मठामध्ये काही ते महाराज मठातले काही काळी जादू करतात असं काहींचं म्हणणं आहे. आणि मग हा कार्तिकचा नरबळी तर दिला नसावा अशा अनेक शंका कुशंकाचं त्या ठिकाणी काहूर माजलं होतं. परंतु टेंभुर्णी पोलिसांनी त्याचा असा छडा लावला आहे की मागच्याच आठवड्यामध्ये एक आरोपी सापडला, संदेश खंडागळे म्हणून, कार्तिकचा चुलत भाऊ. पोलिसांनी CCTV चेक केल्यानंतर CCTVमध्ये तो संदेश खंडागळे हा कार्तिकला मोटरसायकलवर घेऊन चालला दिसला. आणि मग त्याला त्या अंदाजाने पोलिसांनी पकडलं. त्यांनी कबुलीसुद्धा दिली की मारलं त्याला. पण त्याचं कारण असं दिलं गेलं की आमच्या घरकुलामुळे वाद होता आणि हे कारण दिलं. कारण बहुतेक त्यांचं ठरलं असावं मारताना की मारायचा त्याचा प्लॅन असावा की जो आरोपी आहे प्रमुख की बाबा इज्जत जाईल, त्याच्यामुळं त्याला पोलिसांनी पकडलं होतं, कारण हे सांगा. आणि म्हणून संदेश खंडाळेंनी कारण सांगितलं की घरकुलाचा वाद होता. परंतु त्या गावातल्या लोकांनी किंवा कार्तिकचे आईवडील, चुलता चुलते हे सांगतात की आमचा तसा काही वाद नव्हता. गावातले लोक सांगतात की तसं ते लांब राहत होते, त्यामुळं तसा काही वाद नव्हता. आणि मग हे कारण पटत नाही. त्यामुळे पोलिसांवर पुन्हा गावकऱ्यांनी आरोप केले आणि पोलिसांनी पुन्हा कसून तपास केला. तर त्याच्यानंतर तपासात खरी माहिती अशी पुढे आली आहे की कार्तिकचा दुसरा एक चुलत भाऊ, म्हणजे संदेशचा दुसरा एक चुलत भाऊ 19-20 वर्षाचा, त्या सचिन खंडाळे हा त्यांचा चुलत भाऊ, त्याचं आणि कार्तिकच्याच नात्यातल्या एका महिलेचं अनैतिक संबंध होते. आणि ते अनैतिक संबंध कार्तिकने पाहिले होते आणि कार्तिक तो घरी सांगणार होता. आणि म्हणून त्याचा सांगण्याच्या अगोदर त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि म्हणून सचिन खंडाळे आणि हा संदेश खंडाळे हे दोघे चुलत भाऊ, कार्तिकचे चुलत भाऊ, आणि दुसरे आणि 2-3 त्याच्या त्या कटामध्ये सहभागी असणारे यांनी त्या कार्तिकला कुणी त्याला बोलवायचं कसं, त्याला बाहेर न्यायचं कसं, त्याला खाऊ द्यायचा कसा आणि मारायचं कुठं, त्यांचा सारा आधी प्लॅन ठरलेला होता. आणि ठरल्याप्रमाणे संदेशनी कार्तिकला मोटरसायकलवर घेतलं, त्याला काही हॉटेलमध्ये खाऊ घातलं की तरी त्याच्या आशेनं तो येईल, त्याला आमिष दाखवलं. आणि ते खाया घातल्यानंतर त्या कॅनलकडे नेलं आणि सचिनने 2-3 कुणी पाय धरले, कुणी हात धरले आणि सचिनने त्याच्या गळ्यावर वार केला, दगडाने डोकं ठेचलं. अशा पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली असं हे पोलिसांपुढे आता आरोपींनी कबुली दिलेली आहे. आणि ह्या खुनाचा छडा अशा पद्धतीने लागलेला आहे. परंतु अनेक बाकी 3 आरोपींचा पोलीस तपास लावत आहेत, शोध घेत आहेत. पण खरं कारण असं आहे की अंदाज तोच होता गावकऱ्यांचा. आणि सचिन खंडाळे ह्या आरोपीचे त्यांच्याच नात्यातल्या, म्हणजे कार्तिकच्याच नात्यातल्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. आणि ते कार्तिकने पाहिले. कार्तिक घरी सांगणार होता आणि सांगायच्या आधी त्याला संपवून टाकायचं, म्हणजे तो सांगणार नाही. परंतु अशा आरोपींना लक्षात यायला पाहिजे की पोलीस कोणालाही सुट्टी देत नाहीत किंवा तपासात ते सापडतंच, किंवा आत्तापर्यंत मोठे आरोपी सापडलेत. आणि तुम्ही हा मूर्खपणा कशासाठी करावा.
एकतर चूक आपली, पुन्हा चूक कुणी पाहिली म्हणून त्याला संपवून टाकायचं. काय विकृती आणि काय प्रवृत्ती ह्या समाजामध्ये वाढायला लागली. याला कारण संस्काराचा विषय असावा. ह्या घटना चुकीच्या घडत आहेत. मात्र न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज